म्हणजे आजकाल लोक पैसे कमावण्यासाठी काय शक्कल लढवतील याचा काही भरोसा नाही. गेल्या महिन्यात मुंबईतल्या टोरेस कंपनीचा स्कॅम एका भाजीवाल्यानं समोर आणला आणि याआधी पल्स, पॅन कार्ड क्लब, रॉयल ट्विंकल क्लब, केबीसी स्कॅम, मैत्रीय, रोटोमॅक पेन, शेअर मार्केट स्कॅम अशा फसव्या स्कीम मध्ये पैसे बुडालेल्या लोकांच्या दुःखद आठवणी ताज्या झाल्या. नाही म्हटलं तरी या कंपन्यांनी किमान पैशाचं आमिष दाखवून तरी लोकांना लुटलं, त्यामुळे लोक फसली हे म्हणता येईल. पण कानपूरच्या एका नवरा बायकोनं तर चक्क 60-65 म्हाताऱ्यांना 25, 30, 35 करतो, तुमची जवानी तुम्हाला पुन्हा वापस करतो म्हणत जवळपास 35 कोटींना गंडा घातलाय. त्यासाठी त्यांनी तब्बल 500 पेक्षा जास्त म्हाताऱ्यांना गाला लावलं. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे लोक त्यांच्या बोलण्याला फसली सुद्धा. पण त्या जोडप्याकडे अशी कुठली जादी होती ज्यामुळे इतक्या लोकांनी डोळे झाकून त्यांना पैसे दिले? ते नेमकं कसं म्हाताऱ्यांना तरुण बनवणार होते? हा सगळा प्रकार नक्की होता तरी काय, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, तसं आजकाल चांगले आणि तरुण दिसण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात. महागड्या कपड्यापासून वेगवेगळे अँटी एजिंग प्रोडक्ट्स, प्लास्टिक सर्जरी असे नाना तऱ्हेचे प्रकार शोधतात. पण इथपर्यंत हे सगळं ठीक होतं. पण कानपूरच्या म्हाताऱ्यांनी त्याही पुढचं पाऊल टाकलं. ते म्हणजे सर्वात फ्रेश ऑक्सिजन शरीरात घेऊन कायम चिरतरून राहण्याचा. म्हणजे तसं त्यांच्या मनावर बिंबवण्यात आलं होतं. आता सुरुवातीपासून हे प्रकार नीट समजावून घेऊ. तर उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये स्वरूपनगर नावाचा एक पॉश एरिया आहे. मागच्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राजीव दुबे त्याच्या पत्नी रश्मीला घेऊन त्या स्वरूपनगरच्या एका भाड्याच्या खोलीत शिफ्ट झाला. त्यानं कानपूरच्या कडवई नगरमध्ये रिवायवल वर्ल्ड नावाचं एक थेरपी सेंटर सुरू केलं. त्या सेंटरची जाहिरात करताना भावानं अशी मार्केटिंग टॅक्ट वापरली की त्या ऐकून फ्युजा उडलेल्या काही वयस्कर लोकांमध्ये नवचैतन्याची भावना निर्माण झाली. त्यानं असा दावा केला की त्याच्या थेरपी सेंटरमध्ये त्याने इस्रायलवरून एक असं मशीन आणलंय जी म्हाताऱ्यांना तरुण बनवतं. त्यासाठी सुरुवातीला राजीव आणि रश्मीने त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना घोळात घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडूनच मोठ्या हुशारीनं माउथ पब्लिसिटी करून घेतली. पुढे त्यांच्या थ्रूच नेटवर्क मार्केटिंगची चेन उभी केली. ते थेरपी सेंटरमध्ये चौकशीसाठी येणाऱ्या प्रत्येकाला हेच सांगायचे की कानपूरमधली हवा प्रचंड प्रदूषित झाली आहे, दिल्लीनंतर कानपूरचीच हवा सर्वात खराब आहे वगैरे. आणि त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत आहेत, माणसं काळाच्या आधीच म्हातारी होत आहेत. आणि म्हणूनच त्यांनी इस्रायलवरून एक अशी मशीन मागवली आहे जी लोकांना 40 वर्ष मागं नेते. त्या मशीन मधला 95% ऑक्सिजन शरीरात घेतल्यावर 60 वर्षाचा माणूस तब्बल 25 वर्षांचा तरुण होतो. त्यांच्या त्या जबराट प्रेझेंटेशन आणि मार्केटिंग स्कीम मध्ये अनेक जण फसले, नवे गळाला लागले. तरुण दिसण्याच्या हव्यासापोटी त्यांच्याकडे आजूबाजूच्या भागातील वयोवृद्ध लोकांची लाईन लागली. शिवाय राजीव आणि रश्मी यांची जिम देखील होती. त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्व पाहून लोकांची फसवणूक व्हायला अजून मदत झाली. लोक आकर्षित झाल्यावर त्यांनी किडवई नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साकेत नगरमध्ये रिवायवल वर्ल्ड नावाची संस्थाही उघडली. आणि आधी त्यांची जिम ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी ही ऑक्सिजन थेरपी मशीन बसवल्याचं लोकांना सांगितलं. मीडिया रिपोर्टनुसार त्यानं थेरपीसाठी पॅकेज बनवलं होतं. त्यामध्ये 6,000 रुपयांपासून 90,000 रुपयांपर्यंतचं पॅकेज होतं. सगळ्यात महागडं पॅकेज होतं 10 थेरपीचं, 90,000 रुपयांचं. दरम्यान लोकांना अजून जयात अडकवण्यासाठी त्यांनी जितके जास्त लोक सामील होतील तितकी जास्त सवलत मिळेल अशी प्रलोभनं दाखवली. आणि बघता बघता त्यांचा हा काळा बाजार अगदी जोमात सुरू झाला. तब्बल 500 वयोवृद्ध लोक त्यांचं ऐकून ज्या ज्या लोकांनी त्यांची फ्रेश ऑक्सिजनची पॅकेजेस विकत घेतली त्यांना फसवून नवरा बायकोने जवळपास 35 कोटींची माया जमवली. राजीव आणि रश्मी यांनी 2 योजना सांगितल्या, ज्यामध्ये 10 ऑक्सिजन बार, एक HT वॅट, एक हायड्रा देण्यात येणार होती. तर दुसरी योजना 90,000 रुपयांची होती. त्यात 10 ऑक्सिजन बार, 60 HT वॅट्स आणि 3 हायड्रा देण्यात येणार होते. दोघांनी असंही सांगितलं की येत्या काही दिवसात त्याची मागणी इतकी वाढेल की 90,000 रुपयांच्या योजनेची किंमत 3 लाख रुपयांच्या वरती जाईल. मागणी इतकी वाढेल की लोक रांगेत उभे राहतील. याशिवाय तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग अंतर्गत ग्राहक जोडण्यावर लहान सहान बक्षिसं देखील मिळतील. त्यांचं हे आत्मविश्वासाचं बोलणं बरोबर लागू पडलं आणि गडगंज पैसा छापला. त्यांचं सगळं असं व्यवस्थित सुरू होतं. त्यांनी आलेल्या पैशांची कुठेतरी सिक्रेट ठिकाणी गुंतवणूकही केली. पण पुढे कांड झालं आणि त्यांचं पितळ उघडं पडलं. ऑक्टोबर 2024 मध्ये हा स्कॅम उघडकीस आला. त्याचं झालं असं की राजीवच्या त्या रिवायवल वर्ल्ड मध्ये रेणू सिंग चंदेल काम करत होत्या.
त्यांनीही तब्बल 150 लोक जोडून जवळपास 10 लाखांचा बिझनेस राजीव रश्मीला मिळवून दिला होता. म्हातारपणापासून मुक्ती मिळवून तरुण होण्यासाठी लोक त्यांची थेरपी घेत राहिले. पण मंडळी, ज्या ज्या लोकांनी थेरपी घेतली होती ती सगळी लोक त्यांची तब्येत, अंगकाठी, आरोग्य दुखणी गुपणी जैसे थेच राहिलं. कुणी त्यांच्या थेरपीनंतर तरुण झालं नाही आणि कोणाचं वय 60 वरून 25 सोडा साधं 59 पण झालं नाही. दरम्यान त्यापैकी काही लोकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी त्यांचे पैसे परत करण्याची मागणी सुरू केली. मात्र त्यानंतर त्यांना काहीतरी थातूर मातूर कारण सांगून राजीव रश्मी ही जोडगोळी फ्लॅटला कुलूप लावून पसार झाली. त्यांनी कानपूर सोडलं आणि फरार झाले. तेव्हा मात्र आता आपण पुरते फसलो हे लोकांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. पण तरीही अपमानाच्या भीतीनं कोणीच त्यांच्या विरुद्ध बोलायला तयार नव्हतं. अशातच रेणू सिंगनेच पुढाकार घेत त्या जोडप्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. तेव्हा कानपूर पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि त्या प्रकरणी एक एक धक्कादायक खुलासे समोर येत राहिले. त्यातला महत्वाचा खुलासा म्हणजेच आरोपी नवरा बायकोने इस्रायलवरून ऑक्सिजन मशीन आयात केल्याचा जो दावा केला होता तो खोटा असून त्यांनी भारतातच एका हुशार माणसाकडून ती मशीन बनवून घेतली होती. त्या मशीनचा निर्माण करता होता मोहक श्रीवास्तव. मोहकचा कानपूर जवळील रानिया इथं वायू इंडस्ट्रीज नावाचा गॅस प्लांट आहे. त्या दोघांची ओळख झाली होती 2022 मध्ये. राजीवच्या जिमची मेंबरशिप मोहकने घेतली होती आणि त्याच काळात मोहक अनेकदा राजीवला भेटायचा. राजीवने त्याला हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी चेंबर मशीन बनवण्याची ऑर्डर 40 लाख रुपयांना दिली होती. ते एक असं चेंबर होतं ज्यामध्ये आत बसण्याची व्यवस्था होती. राजूने लोखंडी टँकर सारख्या चेंबरमध्ये 10 लोकांसाठी खुर्च्या बसवल्या होत्या. त्यामध्ये ऑक्सिजन थेरपी दिली जाईल अशी त्याची कन्सेप्ट होती. त्यात 93 ते 95% शुद्ध ऑक्सिजन शरीराला पुरवला जाईल अशी मांडणी त्यानं केली होती. पण ती मशीन बनवत असतानाच त्यांच्यात आर्थिक वाद सुरू झाले. मग मोहकच्या कंपनीनं ते काम अर्ध्यावर सोडून दिलं. मग राजीवने उरलेली मशीन एका वेल्डिंग काम करणाऱ्या कारागिराकडून बनवून घेतली. म्हणजे एकूणच काय तर ती फेक मशीन सुद्धा पूर्ण वर्किंग कंडिशन मध्ये नव्हती. त्या बंटी बबलीने लोकांना वेडा बनवून चांगलाच पेढा खाल्ला होता. मग पोलिसांनी राजीव आणि त्याच्या पत्नीला फरार घोषित केलं. ते देश सोडून पळून जाऊ नयेत म्हणून एअरपोर्टवरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. त्यामुळे राजीव आणि त्याची पत्नी रश्मीची कोंडी झाली. तेव्हा सावधगिरी बाळगून राजीवने आता स्वतःहून कानपूर पोलीस स्टेशनला सरेंडर केलं. पण सोबतच त्याने पोलीस चौकशीत आपल्यावरचे सगळे आरोप खोटे असण्याचा दावाही केला. शिवाय जिने तक्रार दिली त्या रेणूवरही त्याने पैशासाठी ब्लॅकमेलिंग केल्याचे आरोप केले. सध्या त्या प्रकरणाच्या 4.5 महिन्यानंतर राजीव दुबे आणि रश्मी दुबे यांच्या विरोधात न्यायालयात 600 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं असून आता त्या दोघांविरुद्धच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. दरम्यान एडीसीपी महेश कुमार म्हणतात की पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून या प्रकरणी चार्जशीट दाखल केलाय. आता खटला सुरू होईल. पोलिसांनी या प्रकरणात 14 साक्षीदारांचा समावेश केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी लोकांकडून जे 35 कोटी रुपये लुटले त्याचाही काहीच मागमूस लागलेला नाही. म्हणजे ते पैसे त्यांनी कुठं गुंतवले की मग आणखी कुठं छूमंतर केले याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. आता त्यांनी कमी काळात पैसा उभा करण्यासाठी जे भन्नाट डोकं लावलं त्याबद्दल तुमची मतं काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषय जुबार या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.